आणि आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूया। अमरावतीमधील शहापूरच्या 82 शेतकऱ्यांचं अनुदान जम्मू काश्मीरच्या शहापूर मधल्या शेतकऱ्यांना बच्चू कडू विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करणार। नाभिक समाजाच्या विरोधामध्ये केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करतो। कपिल पाटलांकडून नाभिक समाजाची माफी तर सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल। भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षांकडून हातकणंगलेमध्ये राजू शेट्टींचा प्रचार। युती असताना सुद्धा धैर्यशील माने यांचा प्रचार केला नसल्यामुळे निशिकांत भोसलेंच्या हकालपट्टीची मागणी। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मला परभणीमध्ये फटका बसला। जरांगे यांनी मराठा कार्ड केल्यामुळे ओबीसी समाज ताकदीने बाहेर आला। महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकर यांचं वक्तव्य। मावळमध्ये झळकले श्रीरंग बारणेंच्या विजयाचे बॅनर। खासदार झाल्याबद्दल श्रीरंग बारणे यांचं अभिनंदन, बॅनरवर उल्लेख। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील उर्से टोल नाक्यावर निकालाच्या आधी श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे यांच्या विजयाचे बॅनर। खासदारपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छांचे बॅनर झळकले। उजनी धरणामध्ये बुडालेली बोट सापडल्याची सूत्रांची माहिती। बोटीतील 6 जणांचा बुडून मृत्यू। रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सुप्रिया सुळेंकडून घटनास्थळाची पाहणी।